Hello, my dear students, learners, and teachers. Namaste, please. I am Dr. Sanjay Gaikwad, author, orator, and college teacher. Friends, जसं की तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर संजय गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपण इयत्ता 12वी इंग्लिश विषयाचा अभ्यासक्रम संपूर्णपणे अभ्यासत आहोत. अँड वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड द थर्ड सेक्शन, दॅट इज रायटिंग स्किल्स. आणि या रायटिंग स्किल्समधील आपण 3.1 वी हॅव ऑलरेडी स्टडीड, दॅट इज समरी रायटिंग. देन 3.2 do schools really kill creativity, mind mapping, we have also completed. Then 3.3 that was note making, तो ही अपन अभ्यासलेला आहे. और उसके बाद में statement of purpose is also studied by us in the last video. And now today in this video we are going to learn 3.4 drafting a virtual message. यू आर गोइंग टू ड्राफ्ट, मसुदा बनवायचा आहे. कशाचा? व्हर्च्युअल मेसेजचा. संदेश आहे, परंतु हा संदेश आभासी आहे, व्हर्च्युअल मेसेज आहे. फ्रेंड्स, आय टेल यू दॅट कम्युनिकेशन इज अ युनिक पार्ट ऑफ ह्युमन बिईंग. मानवाचा तो एक अविभाज्य अंग आहे. कोणतं? संवाद. किंबहुना मी असं म्हणेल की मॅन इज मॅन ओनली बिकॉज ऑफ लँग्वेज, ओनली बिकॉज ऑफ कम्युनिकेशन. भाषेच्या अगोदर फिजिकल कम्युनिकेशन त्या ठिकाणी होतं, परंतु जसा माणूस प्रगत होत गेला तसं त्याने भाषा डेव्हलप केली. आणि ही भाषा डेव्हलप केल्यानंतर देर आर 2 फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन विच वी यूज एव्हरी डे, ओरल फॉर्म अँड रिटन फॉर्म. तोंडी रूप आणि लेखी रूप. सो दीज आर द 2 फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन वी कॅन से. बट नाउ अ डेज, ड्यू टू द रिव्होल्यूशन in telephone, mobile technology, internet, we have been using the third form, that is one of the most powerful forms of communication. And what is that form? Yes, virtual form, virtual form. Now see, I am here at my home, you are there at your home, but still communication is going on. This is virtual message. हा virtual message आहे. आणि virtual messages किंवा व्हर्च्युअल फॉर्म ऑफ कम्युनिकेशन जो आहे अत्यंत पॉवरफुल हा काही दिवसामध्ये ठरलेला आहे. आणि विशेषतः इन द पिरियड ऑफ कोविड पॅन्डेमिक इट हॅज एमर्ज्ड व्हेरी पॉवरफुल फॉर्म, व्हेरी पॉवरफुल फॉर्म. परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघाल तर व्हॉट इज इम्पॉर्टंट देअर? द इम्पॉर्टंट इज दॅट हाऊ इज द सिच्युएशन और हाऊ इज द टास्क. देर इज अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन 2 पर्सन्स. 2 व्यक्तीमधील कॉन्व्हर्सेशन आहे. एकानं फोन केलेला आहे तिसऱ्या व्यक्तीसाठी, परंतु तो तिसरा व्यक्ती घरी नाही. मग तो मेसेज आपण घेऊन ठेवायचा आहे आणि तो मेसेज नंतर आपण ड्राफ्ट करायचा आहे फॉर दॅट पर्टिक्युलर पर्सन, त्या पर्टिक्युलर पर्सनसाठी. आणि देर इज अ स्पेसिफिक फॉर्म. व्हॉट इज द फॉर्म? नंबर 1 डेट, नंबर 2 टाइम, नंबर 3 नेम ऑफ द पर्सन टू हुम द मैसेज इज रिटन. जिसके लिए हम वो मैसेज ड्राफ्ट कर रहे हैं उसका नाम लिखना है. उसके बाद में बॉडी ऑफ द मैसेज, दिस इज क्रुशियल वन, व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला बॉडी लिहायची आहे त्या ठिकाणी. तो आत्मा आहे मेसेजचा, की काय मेसेज दिला त्या व्यक्तीनं तो तेथे ड्राफ्ट करायचा आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर द नेम ऑफ द रायटर. सो दिस इज द फॉर्मॅट ऑफ ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. मला अपेक्षा आहे की पुस्तकाचा आधार घेऊन पॉईंट टू पॉईंट आपण हे अभ्यासणार आहोत ते. आणि ते पाहिल्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज हा जो क्वेश्चन येईल त्याचा ॲन्सर तुम्ही चांगल्या पद्धतीनं देऊ शकता, सोडवू शकता. हा आत्मविश्वास मला आहे. फ्रेंड्स, आई डॉक्टर गायकवाड रिक्वेस्ट यू, अगर आपने अब तक मेरा ये चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो डू सब्सक्राइब. प्लीज़ वॉच द वीडियो टिल द एंड एंड शेयर द वीडियो एज मैक्सिमम एज पॉसिबल. So let's get started to study drafting a virtual message in details. So my dear friends, 3.5 drafting a virtual message. We are going to learn how to draft the virtual message in this topic. And so see the first activity, icebreakers, and number 1 is given below is a two-way communication. Okay, there is communication cycle or the process of communication.
So given below is two-way communication cycle or the process of communication. Can you guess the role of the sender and the receiver in this process? What do we encode and what do we decode? But before looking this activity, let's see the meaning of draft and virtual. And here it is. Draft, that is a preliminary version of a piece of writing. मसुदा, कोणत्याही फायनल लेखाचा जो कच्चा मसुदा आहे, प्रिलिमिनरी प्राथमिक व्हर्जन, that is called as draft. Drafting. And what to draft? Virtual message. Which message? Virtual message. And what do you mean by virtual? Almost as described. Almost as described म्हणजे जसा वर्णनित केलाय जवळजवळ तसा, म्हणजेच नॉट एक्झॅक्टली, दॅट इज आभासी. नाउ इन अवर स्कूल्स अँड कॉलेजेस देअर आर व्हर्च्युअल क्लासरूम्स. डिड यू अंडरस्टँड? म्हणजे तेथे त्या पद्धतीची परिस्थिती निर्माण केली जाते. ऑलमोस्ट ॲज डिस्क्राईब. ओके, नाउ सी, there is two-way communication cycle on the process of communication or the process of communication. The first activity, can you guess the role of the sender and receiver? You are going to see the role of sender and receiver. Now see, sender means one who sends, प्रेषक पाठवणारा, and receiver in this process, receiver that is one who receives or gets, प्राप्तकर्ता. कोणतंही कम्युनिकेशन असेल तर there is two-way system, or in each and every process of communication there are two persons or two organizations, sender and receiver. It may be more than one, but this is the minimum requirement. कमीत कमी एक सेंडर असतो पाठवणारा आणि एक रिसीवर असतो प्राप्त करणारा, मिळवणारा. ओके, व्हॉट डू वी एनकोड अँड व्हॉट डू वी डिकोड? एनकोड, that is convert into a coded form, सांकेतिक भाषेत रूपांतर केलेलं जातं, that is encode. and what do we decode? decode that is सांकेतिक मजकुराचे नेहमीच्या लिपीत रूपांतर करणे किंवा वेगळा काहीतरी मेसेज एनकोड केलेला आहे त्याची फोड करणं, that is decode. आणि एखादा मेसेज त्या कोडिंगमध्ये पाठवणं, that is encode. आणि तो स्पष्ट करून सांगणं किंवा समजून घेणं, that is decode. Okay, so in each and every communication there is sender or there are senders, there is receiver or there are receivers, and a message is encoded by the senders and decoded by the receivers, and there is the communication. आणि तेथे या communication हे घडत असतं. Now see how is this diagram. Feedback, this feedback, encoding, then message. When something is encoded there gets a message, and this message is decoded. And who decodes the message? Receiver decodes, isn't it? So there is noise, again feedback, again encoding messages, like that. फीडबॅक वरनं एनकोड करणं, एनकोड मधनं मेसेज तयार करणं, वन्स अगेन टू डिकोड इट अँड रिसिव्हर डिकोड्स इट अँड analyze it accordingly. So the process is like this. Now see B. People send messages to others for different purposes. There are more than one. Many purposes are there behind sending the messages. Mention at least 5 purposes or reasons for which messages are generally sent. Many purposes are there, and for many reasons messages are to be sent by the senders to the receivers, and you are going to mention at least 5 purposes. Okay, कमीत कमी 5 पर्पज तुम्हाला लिहायचे आहेत. Why do we send messages? Number 1, dantadang dantadang. Number 2, dantadang dantadang. You do it. This is your activity. Is it okay? Think and write. Now say please. Given below is a tree diagram explaining 2 major types of messages. There are many types of messages, but 2 major types of messages. 2 अत्यंत महत्त्वाचे मेसेजेसचे प्रकार आहेत आणि या ट्री डायग्राम मध्ये ते स्पष्ट केलेले आहेत. Complete the blank boxes in the diagram. These are the boxes. Some boxes have been filled by the proper words
or proper information and some are vacant, blank, and you are going to complete the blank boxes. जे रिकामे आहे ते बॉक्सेस तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. One is done for you. Okay, one example has been solved for you. Now see please messages. How many types? Two types, two major types. Okay, and see these two major types: informal messages and yes, formal messages. Okay, and there are the types or categories of informal messages. You are going to complete it here. Which messages come under the category of informal messages? Just like that formal, and again you are going to complete these boxes because these are blank boxes. You are going to complete it. Informal messages कोणकोणते आहेत? अनौपचारिक आणि औपचारिक. You know it very well, so please complete it. Okay, drafting a virtual message, and here is the information given for to draft virtual message. आभासी संदेश याचं लेखन कसं करायचं, मसुदा कसा तयार करायचा. So we are going to learn how to draft virtual messages in this topic. See, communication is an integral part of human nature. Wow, wonderful. What is an integral part of human nature? मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग काय आहे? That is communication. That is communication. तुम सोचो, अगर हम बहुत ही हैप्पी होते हैं, extremely happy, when we become, what do? We communicate that happiness to the others eagerly. हमको ऐसा लगता है कि मैं कब शेयर करूँ और कब नहीं. अभी भी देखो ना, कुछ भी अच्छा हो गया तो we share the news either on WhatsApp or Facebook or Instagram or Twitter. Why? Because we want to communicate that happiest news to our well-wishers, friends, relatives, etc., etc. So, communication is an integral part of human nature. Exchange of ideas. Exchange, devan-ghevan. What? Ideas, thoughts, and information from one person to another is communication. What is communication? Communication is an exchange. Exchange करायचं. कशाचं exchange? Ideas, thoughts or information from person to another person is called as communication. Communication, संप्रेषण म्हणजेच काय? तर ideas, thoughts आणि informationचं देवघेव, that is called as communication. As the most intelligent animal on the planet, humans have derived different communication processes to express themselves and understand each other. Now see, what is said here? The most intelligent animal. Who is the most intelligent animal? Yes, you and I. You and I are the most intelligent animal on the planet. तुम्ही आम्ही सर्वात बुद्धिमान प्राणी आहोत. कशावरील? तर प्लॅनेट. व्हॉट डू मीन बाय प्लॅनेट? कॉन्स्टलेशन, ग्रह. आपल्या ग्रहावरती ह्युमन्स हॅव डिराइव्ड डिफरंट कम्युनिकेशन प्रोसेसेस टू एक्सप्रेस देमसेल्व्स एंड अंडरस्टैंड ईच अदर. अभी देखो 2000 साल पहले का कुत्ता या कौवा, उसकी जो लैंग्वेज थी, द सेम लैंग्वेज दैट डॉग और क्रो are using nowadays also in 2020. But you and I are using very modern ways of communication. आता हा वे आहे आपला कम्युनिकेशनचा. अध्ययन अध्यापन म्हणजे कम्युनिकेशनमध्ये काय झालेलं आहे तर फक्त माणसानं प्रगती केलेली आहे. बिफोर द ॲडव्हेंट ऑफ ओरल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल मेथड्स वेर यूज्ड सच ॲज जेस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन्स अँड मुवमेंट. Before the advent that is the arrival of notable person or thing, म्हणजे हा नोटेबल जी कम्युनिकेशनची जी सिस्टीम आलेली आहे त्याच्या अगोदर कोणती पद्धत वापरली जायची? नॉन व्हर्बल. व्हर्बल दॅट इज शाब्दिक, नॉन व्हर्बल अशाब्दिक. फॉर एक्झाम्पल जेस्चर्स दॅट इज अ मोशन ऑफ द लिम्स और बॉडी, हातवारे, देहबोली. जेस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन्स, चेहऱ्यावरील हावभाव, अँड मुवमेंट्स, हालचाली. सो जेस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन्स अँड मुवमेंट्स वेर यूज्ड ॲज द मीन्स ऑफ कम्युनिकेशन. ती माध्यमं होती कम्युनिकेशनची. कशाच्या अगोदर?
बिफोर व्हर्बल मेसेजेस, शाब्दिकच्या अगोदर. ऑन ब्रॉडर टर्म्स communication can be in various forms such as. Now these are the 3 forms given here. तुम्हाला आम्हाला जे माहिती आहेत ती 2च फॉर्म्स माहिती आहेत. कोणते? ओरल अँड रिटन, तोंडी आणि लेखी. बट ड्यू टू टेक्नॉलॉजी द थर्ड very powerful form of communication has been emerged, and that is virtual. आभासी, which is particularly used in social media. So this is one of the very recent forms and powerful forms of communication. So don't answer that oral and written are the 2 forms of communication. Now you are going to say that oral, written and virtual forms are the forms of communication. Okay? Now see, a message is an informal means of communication. What is message? मीन्स ऑफ कम्युनिकेशन. आपण जो संदेश टाईप करतो तो काय आहे? मीन्स ऑफ कम्युनिकेशन. संवादाचं, संप्रेषणाचं तो एक मीन्स, माध्यम आहे. बट इज इट फॉर्मल ऑर इनफॉर्मल? येस, इट इज इनफॉर्मल, अनौपचारिक. द रिसीवर ऑफ द मेसेज हैज टू गो थ्रू द गिवन मेसेज एंड पिक आउट द मोस्ट वाइटल बीट्स ऑफ इंफॉर्मेशन. नाउ लुक, हम जब किसी को मैसेज भेजते हैं तो क्या रिसीवर क्या करता है? तो ही गो थ्रू द गिवन मैसेज, उसके आर पार जाता है. इट मीन्स दैट ही रीड्स इट एंड ही डिकोड्स इट एंड ही पिक आउट द मोस्ट व्हायटल बीट्स. तो काय करतो? तर जे अत्यंत महत्वाचे बीट्स आहे, बीट्स दॅट इज अ स्मॉल पीस ऑर पार्ट कन्वे, ट्रान्सपोर्ट और कॅरी टू अ प्लेस, व्यक्त करणे, घेऊन जाणे, ऑफ इन्फॉर्मेशन, माहिती जी व्यक्त केली जाते अत्यंत महत्वाची, तो ती पिक आउट करतो, रिसीव करतो. Then he or she should be able to reproduce that information in order to convey it to the person for whom it is intended. आणि तो त्या इन्फॉर्मेशन रिप्रोड्यूस करतो, पुनरुत्पादन, म्हणजे तो त्याच्या पद्धतीनं त्या मेसेजचा अर्थ घेतो आहे अँड कन्वे इट टू द पर्सन. तो मेसेज कन्व्हे करतो. कन्व्हे म्हणजे ही ऑल्सो गिव्स द सेम मेसेज टू द अदर्स बट अकॉर्डिंग टू हिज पर्स्पेक्टिव्ह. यू युजेस हिज ओन ॲटिट्यूड. तो त्याचा स्वतःचा ॲटिट्यूड तेथे वापरतो आहे. इन जनरल देर आर 4 टाइप्स ऑफ मेसेजेस. हाऊ मेनी टाइप्स ऑफ मेसेजेस आर देअर इन जनरल? 4 टाइप्स ऑफ मेसेजेस. अँड नंबर 1 इज पॉझिटिव्ह मेसेज. अँड व्हॉट डज पॉझिटिव्ह मेसेज कन्व्हे? पॉझिटिव्ह मेसेज काय कन्व्हे करतो? कन्व्हेज गुड फिलिंग्स थ्रू थँक्स, appreciation, expression of interest, sympathy, extended help and solace. Solace, that is comfort, santwan. Positive messages are mostly seen on all types of social media. Positive messages, जास्तीत जास्त पॉझिटिव्ह मेसेजेस असतात. अँड व्हॉट डज इट कन्वे? काय कन्वे करते? तर गुड फिलिंग्स, सद्भावना. थ्रू थँक्स, वी थँक टू द अदर्स, वी अप्रिशिएट देम, we express our interest, we sympathize, we extend help, and we solace, santwan. So these are the types of positive messages. Now see, negative messages. Second type, convey disappointment, nairashya, disapproval, asammati, dissatisfaction, asamadhan. Messages of disapproval, asammati, disagreement. डिसॲग्रीमेंट दॅट इज अपोजिट टू ॲग्रीमेंट. म्हणजे ॲग्रीमेंट नसणं, सहमत नसणे. डिनायल, रिफ्युजल, नकार, रिफ्युजल, यस. कॅन्सलेशन, रद्द करणे. यू सी, डिस, म्हणजे डिस हा प्रिफिक्स वापरून अँटोनिम्स तयार केलं जातं. अपॉइंटमेंट, डिसअपॉइंटमेंट. ओके. approval, disapproval, satisfaction, dissatisfaction, approval, disapproval, agreement, disagreement. Okay, so negative messages. So number 1 we studied positive, number 2 negative. Neutral messages, tatastha, no feelings, no emotions, no sentiments, dry messages,
मेसेजेस शोविंग नायदर जॉय नॉर सॉरो, कुछ भी नाही आहे, बस तटस्थ आहे, कोणती भावना नाही, फिलिंग नाही, इमोशन नाही, सेंटिमेंट नाही. ड्राय मेसेज, वृक्ष आहे संदेश. अँड मेसेजेस शोविंग नायदर जॉय, आनंदही आहे, और नॉर सॉरो, दुःखही नाही. मेसेजेस दॅट डू नॉट ड्रॉ एनी कॉन्क्लुजन, एनी कॉन्क्लुजन, कॉन्क्लुजन दॅट इज फाइंडिंग द एंड, निष्कर्ष, शेवट, ज्याच्यातनं काही निष्कर्ष आणि शेवट निघत नाहीत. रोते क्यों तो सूरत वैसी, लाइक दैट. एंड नंबर 4, persuasive messages, the last category. Persuasive, that is good at persuading someone, प्रेरक, मन वळवणारा, कुणाचे कन्व्हिन्सिंग करायचं असतं, कुणाला कन्व्हिन्स, त्यावेळेला persuasive messages हे वापरले जातात. Act that communicates persuasively, agreement on the writer's point of view, use of convincing language or words. बघा काय करतात हे मेसेजेस. ॲक्ट दॅट कम्युनिकेट्स पर्सुएसिव्हली, मन वळवलं जातं. ॲग्रीमेंट ऑन द रायटर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, जो रायटरचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, पर्स्पेक्टिव्ह आहे, ॲटिट्यूड आहे, त्या पद्धतीनं. यूज ऑफ कन्व्हिन्सिंग लँग्वेज ऑर वर्ड्स, अँड विच लँग्वेज इज युज्ड, कन्व्हिन्सिंग लँग्वेज. विच वर्ड्स आर युज्ड, कन्व्हिन्सिंग, खात्रीलायक. Particularly, politicians use this persuasive message in order to take more and more votes. Okay, so 4 types of messages are there: positive messages, negative messages, neutral messages, and persuasive messages. Okay, now see, what is virtual communication? ये वर्चुअल कम्युनिकेशन क्या होता है. कम्युनिकेशन हमने देखा कि ये मैसेज का सेंडर सेंड्स मैसेज एंड रिसीवर रिसीव्स मैसेज, दैट इज कम्युनिकेशन. बट व्हाट इज दिस वर्चुअल, हमें ये तो मालूम है ओरल कम्युनिकेशन एंड रिटन कम्युनिकेशन. एंड व्हाट इज वर्चुअल कम्युनिकेशन? सी, वी डिफाइन वर्चुअल कम्युनिकेशन एज अ मोड ऑफ कम्युनिकेशन. एक मोड, कम्युनिकेशनचा मोड म्हणून आपण ते वापरतो. दॅट इन्क्लूड्स, व्हाट डज इट इन्क्लूड? It includes the use of technology. See, here is the point. There is the use of technology, audio and video, to communicate with people who are not physically present in front of us. अभी दूर कहाँ जाते हो मेरे दोस्तों? अभी यही देखो, मैं कहाँ हूँ, तुम कहाँ, मैं कहाँ, तुम कहाँ, मैं यहाँ, तुम कहाँ. वो गाना अलग है, लेकिन यहाँ पे देखो, यहाँ पे क्या पूछा है? टेक्नॉलॉजी, ऑडिओ आणि व्हिडिओच्या टेक्नॉलॉजीचा यूज केलेला आहे. व्हॉट फॉर? टू कम्युनिकेट विथ पीपल, लोगों के साथ कम्युनिकेट करने के लिए. कौन से लोगों के साथ? हु आर नॉट फिजिकली प्रेजेंट इन फ्रंट ऑफ अस, जो हमारे सामने उपस्थित नहीं है फिजिकली. अभी देखो ना, तुम कहाँ हो, मैं कहाँ हूँ. वी आर नॉट फिजिकली प्रेजेंट इन फ्रंट ऑफ ईच अदर, तो भी आई एम कम्युनिकेटिंग विथ यू, आरंट आई? यस. एंड दैट इज द वर्चुअल कम्युनिकेशन. मैं मेरे घर पर हूँ, आप आपके घर पर हो, हम फिजिकली प्रेजेंट नहीं है एक दूसरों के सामने, तो भी हम क्या कर रहे हैं? तो कम्युनिकेट कर रहे हैं विद द हेल्प ऑफ टेक्नोलॉजी. हालांकि बात अलग है कि दिस इज वन वे कम्युनिकेशन, बट इफ यू राइट इन द कमेंट बॉक्स समथिंग, इट विल बी द कंप्लीट कम्युनिकेशन. ओके, सी, पीपल कैन बी इन द नेक्स्ट रूम, अदर फ्लोर, इन नेबरहुड और इवन माइल्स अवे. लोग कहाँ भी हो सकते हैं, मे बी इन द नेक्स्ट रूम, बस आपके बगल में हो सकते हैं. अदर फ्लोर, मे बी फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर, यू मे बी अंडर फ्लोर और ग्राउंड फ्लोर. ओके, इन नेबरहुड और इवन माइल्स अवे, माइल्स अवे, मैलो गिनती दूर असतील. ऑल्दो virtual communication started way back with the invention of the telephone. When did virtual communication start? Way back with the invention that is detect, शोध लागल्यानंतर, of telephone, दूरध्वनीचा. the advent of webcams, आणि अलीकडेच काय झालं? webcam. ओके, यू नो इट, webcam. त्याच्या शोधानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, VC, this is called as VC, V for video, C for conferencing, and instant communication made virtual communication a big hit, a big hit, फार मोठ्या प्रमाणात हिट. The total world is using
or total world has been affected by the mode of this modern communication. Today we use virtual communication in almost every walk of life within family, friends and office, to name a few. Look, in every walk of life, every walk of life, म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये, within family, friends, office, सब जगह we have been using these modern trends of virtual communication. Okay, and see, today we will learn more about virtual communication and explore why it has become one of the most popular ways of communication. Today what will we learn? More about what? Virtual communication. हम वर्चुअल कम्युनिकेशन के बारे में आज ज़्यादा जानने वाले हैं, सीखने वाले हैं. एंड एक्सप्लोर मीन्स ट्रॅव्हल इन ऑर थ्रू, शोध लावण्यासाठी फिरणे, आणखी एक्सप्लोर करणार आहोत. व्हाय इट हॅज बिकम वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर वेज ऑफ कम्युनिकेशन. आणि इथे लक्षात ठेवा की जर वन ऑफ द जर शब्द आले, वन ऑफ द, तर नंतर येणारा जो नाउन आहे तो प्लुरल होत असतो. वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर वेज, yes is there, not way, ways. Okay, so we are going to tell why it has become one of the most popular ways of communication. संवादाचं ते अत्यंत प्रभावी माध्यम का झालं तेही आपण एक्सप्लोर करणार आहोत. एक्सप्लोर. In addition, besides we give a sneak that is a furtive or contemptible person. चहाडी म्हणजे या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेऊया आपण. प्रिव्ह्यू, अ व्ह्यूइंग ऑफ समथिंग बिफोर इट इज अ जनरली अवेलेबल. पूर्वावलोकन ऑफ सम ऑफ द बेस्ट व्हर्च्युअल कम्युनिकेशन टूल्स युज्ड अक्रॉस द वर्ल्ड. आणि संपूर्ण जगामध्ये काही जे टूल्स वापरले जातात, उपकरणं, डिव्हायसेस, इन्स्ट्रुमेंट्स फॉर कम्युनिकेशन. विच कम्युनिकेशन? व्हर्च्युअल कम्युनिकेशन. तर त्याचे काही जे बेस्ट टूल्स आहेत त्याचा प्रिव्ह्यू सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके. 6 major types of messages. Before we see some examples, please see 6 major types of messages. Directional messages. What you should do. म्हणजे काय करायला हवं, that is directional messages. दिशा देणारे. Messages of possibility. शक्यता. Messages of reality. वास्तविकता. Message of necessity. आवश्यकता. न्यू आयडिया मेसेजेस, नवीन संकल्पना देणारे मेसेजेस. अँड रिफ्रेमिंग मेसेजेस विच आर नोन ॲज रिफ्रेम करणारे मेसेजेस. सो 6 मेजर टाइप्स ऑफ मेसेजेस. प्लीज सी अगेन. डिरेक्शनल मेसेजेस ऑफ पॉसिबिलिटी, मेसेजेस ऑफ रियालिटी, मेसेजेस ऑफ नेसेसिटी, न्यू आयडिया मेसेजेस and reframing messages. These are the 6 types of messages. So friends, number 1, directional messages. What you should do. So it decides our way, our path, our track. Directional messages, ज्या messages मधनं direction म्हणजे दिशा देता येते किंवा दिली जाते, those are called as directional messages. Sometimes messages are directional, not always but sometimes. They give us a point of view. What do these messages give us? They give us point of view. Point of view, that is attitude, perspective, दृष्टिकोन. एक दृष्टिकोन त्यातनं आपल्याला मिळत असतो. On the best way to achieve a certain goal. So they give us point of view, they give us perspective, they give us attitude in order to achieve our goals. For example, being happier, making more money, better relationships, etc. म्हणजे डिरेक्शनल मेसेजेसची उदाहरणं काय आहेत? तर बिईंग हॅपियर, हाऊ टू बी हॅपी, हाऊ टू बी मोर हॅपी और हाऊ टू बी हॅपियर, अधिक आनंदी कसं असावं. मेकिंग मोर मनी, हाऊ टू अर्न मोर मनी, ज़्यादा पैसा कैसे कमाओगे. बेटर रिलेशनशिप्स, अच्छे रिश्ते कैसे बनाओगे. सो दीज मैसेजेस आर डिरेक्शनल मैसेजेस. ओके. Now number 2, messages of possibility. शक्यता. Another kind of message is the kind of message that says something else is possible. One more possibility is there. Yes, you just need to go ahead, to go further. Something else is possible. Hey,
हे भी पॉसिबल है, हेही शक्य आहे, अशा प्रकारची ही मेसेजेस आहे. नो मैटर हाउ स्टक और होपलेस और हेल्पलेस वी फील, हम कितने भी होपलेस, निराश हो जाए, हेल्पलेस हो जाए, अगर हमारे पास कोई भी उपाय नहीं है, निरुपाय है, देयर इज़ ऑलवेज अ पाथवे टू रिक्लेम आवर पावर. कौन सी भी ऐसी सिचुएशन नहीं है कि जो कम्प्लीटली होपलेस है या हेल्पलेस है. ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ ब्राईट एज. कोणत्याही समस्येची किनार ही चकाकणारी असते. सो देर इज ऑलवेज अ पाथवे टू रिक्लेम आवर पॉवर विथ माइंडफुलनेस, लव एंड सिंप्लिसिटी. वी कैन रिक्लेम, हम क्लेम कर सकते हैं. किसके आधार पर? आवर पावर विथ माइंडफुलनेस. Good mind is there, happier mind is there, love and simplicity. With the help of mindfulness, love and simplicity, we can seek a better way. Always, this is always, which we might distill down to, no matter how stuck you feel, no matter how worst you feel, no matter how unfortunate you feel. तुम कितने भी बुरे महसूस कर रहे हो, देयर्स ऑलवेज अवे, देयर्स ऑलवेज अवे है, वहाँ पे उम्मीद है, बस उम्मीद पे दुनिया कायम है. एक बार स्वामी विवेकानंद जी को एक आदमी ने पूछा कि अगर आदमी के पास से सब कुछ चला जाए तो उससे बुरा और क्या हो सकता है. तो विवेकानंद जी हैज़ गिवन द आंसर वॉज इन हिंदी एंड द आंसर वॉज लाइक दैट. उस उम्मीद का खो जाना, जिस उम्मीद के भरोसे सब कुछ वापस ला सकते हैं, उस उम्मीद का खो जाना उससे बुरा होता है. सो देयर शुड बी अ होप एंड दिस मैसेजेस आर द मैसेजेस ऑफ पॉसिबिलिटी. वन मोर वे इज देयर. ओके, नंबर 3, मेसेजेस ऑफ रियालिटी. डिपेंड्स ऑन रियालिटी, वास्तविकतेवरती, वस्तुस्थितीवरती आधारित मेसेजेस. समटाइम्स द मेसेजेस इज अबाउट हाउ थिंग्स रियली आर. मेसेजेस कैसे है की हाऊ थिंग्स रिअली आर, कशा आहेत गोष्टी नेमक्या. दे आर क्लॅरिफाईंग मेसेजेस, क्लॅरिफाय करतात, क्लॅरिटी स्पष्ट करतात. मिनी मॅप्स दॅट हेल्प डिरेक्ट पीपल फ्रॉम कन्फ्युजन टू क्लॅरिटी. सो इफ मेन आर देअर इन कन्फ्युजनमध्ये आहेत, गोंधळलेल्या परिस्थितीत आहेत, त्या कन्फ्युजनमधनं ते क्लॅरिटीकडे माणसाला आणतात. गोंधळलेल्या स्थितीकडनं स्पष्टतेकडे, क्लिअर मॅटर. समटाइम्स वी सफर बिकॉज वी डोंट रिअली सी द वर्ल्ड फॉर हाऊ इट इज. काही वेळेला आपण सफर होतो, यातना भोगतो का, तर वी डोंट सी द वर्ल्ड फॉर हाऊ इट इज. ये विश्व कैसा है, ये दुनिया कैसी है, ये हम देखते नहीं है. एंड समवन हु कैन टेल इट like it is and reset our expectations about the possibilities and limitations of certain approaches will always engender trust. आणि काही आपले जे एक्सपेक्टेशन्स आहेत, अपेक्षा, रिसेट अवर एक्सपेक्टेशन्स पॉसिबिलिटीच्या संदर्भामध्ये अँड लिमिटेशन्स ऑफ सर्टन ॲप्रोचेस विल ऑलवेज एंजेंडर ट्रस्ट. त्यातनं एंजेंडर होत असतं. एंजेंडर दॅट इज गिव्ह राईज टू, जन्म देणार, ट्रस्ट, विश्वासाचा जन्म त्यातनं होत असतो. बट वी हॅव टू लुक फॉर दोज मेसेजेस. सो सी, समटाइम्स द मेसेजेस इज अबाउट हाऊ थिंग्स रिअली आर. कशा आहेत गोष्टी त्याविषयीचे मेसेजेस आहेत. दे आर क्लॅरिफाईंग मेसेजेस, ते क्लिअर करतात मॅटर. मिनी मॅप्स दॅट हेल्प डिरेक्ट पीपल फ्रॉम कन्फ्युजन टू क्लॅरिटी. दे डोंट लेट पीपल टू लिव्ह इन कन्फ्युजन बट दे ब्रिंग देम इन टू क्लॅरिटी, स्पष्टतेकडे आणतात. समटाइम्स वी सफर बिकॉज वी डोंट रिअली सी द वर्ल्ड फॉर हाऊ इट इज. दुनिया कशी आहे तसं आपण पाहत नाहीत, म्हणून आपण सफर होत असतो. अँड समवन हू कॅन टेल इट लाईक इट इज अँड रिसेट अवर एक्सपेक्टेशन्स. आणि त्यातनं आपण आपल्या अपेक्षा, एक्सपेक्टेशन्स रिसेट त्या ठिकाणी करत असतो. अबाउट द पॉसिबिलिटीज अँड लिमिटेशन्स ऑफ सर्टन ॲप्रोचेस विल ऑलवेज एंजेंडर ट्रस्ट. आणि काही पॉसिबिलिटी आहेत, सर्टन ॲप्रोचेस असे आहेत की दोज ऑलवेज एंजेंडर, ते जन्म देतात, गिव्ह राईज टू ट्रस्ट, विश्वास त्यातून निर्माण होतो. सो दीज आर द मेसेजेस ऑफ रियालिटी. नंबर 4, मेसेजेस ऑफ नेसेसिटी. गरजेचे, आवश्यकतेचे,
we need to. Another kind of message is more of a call to arms for people. It's not just a message of what's possible or what's real, but what required of us to get what we want. So what is possible and what is not possible, what is real, what is unreal, काय पॉसिबल आहे, काय पॉसिबल नाही, काय खरं आहे, काय खोटं आहे, याविषयीचे ते मेसेजेस नसतात. बट व्हॉट डू दीज मेसेजेस फोकस ऑन? दीज मेसेजेस फोकस ऑन व्हाट्स रिक्वायर्ड ऑफ अस. हमें किस चीज़ की ज़रूरत है, व्हाट डू वी रिक्वायर टू गेट व्हाट वी वांट. अगर हमें ये चाहिए तो उसके लिए रिक्वायरमेंट्स क्या हैं, इसके ऊपर दीज मैसेजेस ऑफ नेसेसिटी गौर करते हैं, फोकस करते हैं. नाउ सी न्यू आइडिया मैसेजेस. कुछ मैसेजेस ऐसे होते कि जिसमें से आइडिया नहीं होती. सम मैसेजेस आर बेस्ड ऑन आइडियाज दैट पीपल मे नेव्हर हॅव कन्सिडर्ड बिफोर. अगोदर कन्सिडरच केलेल्या नाहीत अशा नवीन आयडियाचे मेसेज देणारे हे मेसेजेस आहेत. मेसेजेस विथ नोवल आयडियाज, नोवल न्यू आयडियाज. बरेचसे मेसेजेस सोशल मीडियावरती असतात. नया है मार्केट में, चलो व्हायरल करो. सो नोवल आयडियाज आर देअर. ओपिनियन्स, सजेशन्स, व्ह्यूज, मत, सूचना, मतांतरे आर सेंट विथ मच एक्साइटमेंट एंड इंथुजियाज्म. अगर नोवेल आइडिया वहाँ पे है, न्यू आइडिया वहाँ पे है, तो मैसेजेस में क्या होता है? इस मैसेजेस में एक्साइटमेंट दैट इज सेंसेशन, खळबळ, और इंथुजियाझम, इंटेन्स इंटरेस्ट, उत्साह असतो प्रचंड अशा मेसेजेसमध्ये नवीन आयडियाच्या, आणि ते व्हायरल होत असतात. रिफ्रेमिंग मेसेजेस. सम मेसेजेस आर अबाउट टेकिंग ॲस्पेक्ट्स ऑफ आवर लाईफ that we might have framed as weaknesses or bad and framing them as strengths and assets. कुछ मैसेजेस ऐसे हैं कि जिसको हम बैड कहते हैं, वीकनेस कहते हैं, बट वी टर्न देम वीकनेसेस इनटू स्ट्रेंथ्स. म्हणजे जे वीकनेस आहे ते स्ट्रेंथ्समध्ये, सामर्थ्यामध्ये रूपांतरित होतात, आणि बॅड इनटू ॲसेट्स. जे वाईट आहे ते ॲसेट्स म्हणजे व्हॅल्युएबल थिंग्स, मालमत्तेमध्ये टर्न, किंवा जेव्हा आपण रिफ्रेम करतो मेसेजेस. जसं की कोविड-19 ही आपत्ती आहे, परंतु ती जर आपण चांगल्या कामासाठी जर वापरली तर इष्टापत्ती आपण तिला म्हणू शकतो. दॅट इज रिफ्रेमिंग. ओके. और समथिंग वी थॉट वॉज बैड इज एक्चुअली गुड. ओके. हमें लगता है कि बैड है, गुड. असं म्हणतात की प्रत्येक वाईटातून चांगलं घडत असतं. ओके. और समथिंग वी ऑलवेज थॉट वॉज गुड इज़ बैड, लेकिन कुछ गुड हमें लगता है उसमें से बैड निकल के बाहर आता है. समथिंग वी थॉट वॉज अगली इज़ एक्चुअली ब्यूटीफुल. जो हमें अगली लगता है, अगली, कुरूप, ते ब्यूटीफुल नंतर येते. म्हणजे रिफ्रेमिंग मैसेज करायचा आहे. नज़रिया बदलने का है. अगर नज़रिया बदलेंगे तो नज़ारे बदल जाएंगे. दैट इज़ रिफ्रेमिंग ऑफ मैसेजेस. कंक्लूजन. नाउ सी, with so many options of virtual communication, tools available within a click, एका क्लिकवरती, मोबाईलच्या, कॉम्प्युटरच्या, पीसीच्या, लॅपटॉपच्या एका क्लिकवरती टूल्स आर अवेलेबल. उपकरणं अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. इट डेफिनेटली मेक्स अवर लाईव्स इझियर, हॅपियर, बेटर. Nowadays, the ability of communicating virtually and instantly or sharing our information in seconds is very, very crucial, very crucial. Within seconds, we can communicate virtually. We can share our information or our point of view within seconds. And how is this ability? This ability is very crucial. That is decisive, big, महत्त्वाचा आहे. महत्त्वाची ॲबिलिटी आहे ती. ताबडतोब आपण कम्युनिकेट करू शकतो. व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणजे आभासी संवाद इज क्रिएटिंग अ कम्युनिकेशन एन्व्हायरमेंट. व्हॉट डज इट क्रिएट? इट क्रिएट्स कम्युनिकेशन एन्व्हायरमेंट. संवाद वातावरण तयार केलं जातं. विच इज कॉस्ट इफेक्टिव्ह. पैसे वगैरे विशेष लागत नाहीत. कॉस्ट इफेक्टिव्ह, टाईम सेव्हिंग अँड ॲक्सेसिबल. कसं आहे हे कम्युनिकेशन? ॲक्सेसिबल, उपलब्ध, सुलभ आहे. 24/7,
365 days 24/7 म्हणजे सदा सर्वदा उपलब्ध आहेत. कम्युनिकेशन हॅज अव्हॉल्व्ड डेव्हलप्ड ग्रॅज्युअली, उत्क्रांती त्यामध्ये झालेली आहे. इन द लास्ट फ्यू डेकेड्स, मागच्या काही डिकेड्स मीन्स दशकांमध्ये म्हटल्यापेक्षा या 2-5 वर्षांमध्ये अधिक इव्हॉल्व झालेले आहेत. आणि त्यातल्या त्यात हे जे व्हर्च्युअल कम्युनिकेशन आहे कोरोना पॅन्डेमिकपासनं तर फार जोरात चालू झालेले आहेत. कारण वर्क फ्रॉम होम सुरू झालेलं आहे, लर्न फ्रॉम होम आणि टीच फ्रॉम होम सुरू झालेलं आहे, म्हणून इव्हॉल्व झालेलं आहे, उत्क्रांती त्यामध्ये आलेली आहे. अँड व्हेरी सून व्हर्च्युअल कम्युनिकेशन विल बी द बेस ऑफ कम्युनिकेशन इन फ्यूचर. यस, आई डू एग्री, यू हैव टू एग्री दैट वेरी सून, बहुत ही जल्द ये जो आभासी संवाद की प्रक्रिया है वो क्या बनने जाने वाली है, बेस, एक मूलाधार बनने जाने वाली है. काय का? ऑफ कम्युनिकेशन, संप्रेषण का, संवाद का, इन फ्यूचर, भविष्य में. सो दिस इज गोइंग टू हैपन. व्हाट? प्लीज सी. कम्युनिकेशन हॅज अव्हॉल्व्ड इन द लास्ट फ्यू डिकेड्स. प्रचंड क्रांती त्यामध्ये घडून आलेली आहे. अँड व्हेरी सून, फार लवकर, व्हर्च्युअल कम्युनिकेशन विल बी द बेस ऑफ कम्युनिकेशन इन फ्यूचर. भविष्यामध्ये कम्युनिकेशनचा त्या बेस होणार आहे. काय बेस होणार आहे? व्हर्च्युअल कम्युनिकेशन. ओके. We will see a range of new products and technologies which will assist in making our virtual communication more easy and quick. हम देखेंगे, we will see a range of new products, नवीन products आहेत तंत्रज्ञानाचे, which will assist, जे मदत करतील in making our virtual communication, की ज्यातनं आपलं आभासी संवाद कसं होईल, more easy and more quick, जास्त सुलभ होईल, सोपं होईल, क्विक आणि जलदसुद्धा होईल. यस, technology is going to improve. So the virtual communication will become easier and quicker. No doubt. It is going to happen. Yes, definitely. Invention of telephone created the path of communication. म्हणजे यामध्ये काय झालं तर हा जो इन्व्हेन्शन आहे, शोध, डिटेक्ट, शोध, टेलिफोन, क्रिएटेड अ पाथ, क्रिएटेड अ रोड, क्रिएटेड अ वे ऑफ कम्युनिकेशन, संवादाचा मार्ग त्यातनं निवडला. And today virtual communication has taken over everything. आता तो टेलिफोनचं कम्युनिकेशन मागे राहिला, आता काय तर व्हर्च्युअल कम्युनिकेशन हैज़ टेकन ओवर एवरीथिंग, सबके ऊपर वो भारी पड़ गया है. क्या? व्हर्च्युअल कम्युनिकेशन विथ मेनी ॲडव्हान्टेजेस अँड फीचर्स. अनेक फायदे आहेत, ॲडव्हान्टेजेस आहेत, फीचर्स, वैशिष्ट्ये आहेत. पीपल अक्रॉस द वर्ल्ड, पूरे जहाँ से लोग हैं, हॅव ॲक्सेस, त्यांना ॲक्सेस आहे, ते उपलब्ध आहेत, टू मल्टिपल व्हर्च्युअल कम्युनिकेशन टूल्स, बहुविध आभासी संवादाच्या उपकरणाला ते ॲक्सेस देऊ शकतात, त्यांचा डायरेक्ट त्याच्याशी ते जोडले जाऊ शकतात, विच इज मेकिंग देअर लाईफ इझी अँड कम्फर्टेबल. अँड बिकॉज ऑफ दॅट ॲक्सेस द लाईफ ऑफ द मॅन विल बिकम इझी अँड कम्फर्टेबल. सहज सोपं होईल आणि कम्फर्टेबलसुद्धा होईल, स्वास्थ्यसुद्धा त्यातनं हे लाभणार आहे. ओके. मेसेज राइटिंग. नाउ दिस इज द पॉइंट, हाउ टू राइट. मैसेज राइटिंग मीन्स वर्चुअल मैसेज राइटिंग. हमें वर्चुअल मैसेज लिखना है, तो कैसे लिखे ये मैसेज? तो यहाँ पे देखो, विथ मोबाइल वर्चुअली इन एवरी हैंड, be it a student of secondary or higher secondary standard or a housewife, writing message seems a remote possibility. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. ओके, मोबाईल इज देअर. आणि तो स्टुडंट असू द्या, मे बी सेकंडरी और हायर सेकंडरी स्टँडर्ड, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेचा असेल, मे बी हाऊसवाईफ, गृहिणी असेल. रायटिंग मेसेज सीम्स अ रिमोट पॉसिबिलिटी. रायटिंग मेसेज कसं वाटतंय तर रिमोट पॉसिबिलिटी, सिच्युएटेड फार फ्रॉम द सेंटर, दूरची शक्यता वाटते आहे. बट दिस वॉज अ सिच्युएशन अ फ्यू इयर्स अगो. दिस इज नाउ नॉट अ सिच्युएशन. म्हणजे ही जी राइटिंग मैसेज रिमोट पॉसिबिलिटी केव्हा होती? फ्यू इयर्स अगो, कुछ साल पहले की वो बात थी. अभी तो ऐसा नहीं है. The excessive use of mobile and basic phones has brought forth
the inconvenience caused by these otherwise quite useful devices that their use has been banned at many places like schools, offices, hospitals, and many other places where they are considered more of a disturbing instrument than a convenience to the user. अभी देखो क्या बात कही है यहाँ पे एक्सेसिव यूज़ है, एक्सेसिव यूज़ ऑफ मोबाइलचा अतिवापर, मोबाइल एंड बेसिक फोन्स, इसमें क्या हो गया तो ब्रॉड फोर्थ, आगे क्या आया तो इनकन्व्हिनियन्स, असुविधा, त्रास झालेला आहे, कॉज्ड बाय दिस अदरवाईज, म्हणजे दुसऱ्या अर्थानं क्वाईट युजफुल डिव्हाइस जरी असली तरी इनकन्व्हिनियन्स आलेला आहे. आणि त्याच्यामुळं काय झालं आहे, द यूज ऑफ मोबाईल फोन्स हॅव बीन बॅनड मीन्स ऑफिशियली ऑर लिगली प्रोहिबिट, बंदी घातलीत ॲट मेनी प्लेसेस, बऱ्याच ठिकाणी त्यावरती बंदी आलीत, लाईक स्कूल्स, शाळामध्येही बंदी होती, ऑफिसेस, हॉस्पिटल्स अँड मेनी अदर प्लेसेस, बऱ्याच ठिकाणी बंदी आली होती. व्हेअर दे आर कन्सिडर्ड मोर ऑफ अ डिस्टर्बिंग, शाळे महाविद्यालयामध्ये बंदी होती मोबाईल्स आणण्यासाठी, ते डिस्टर्बिंग इन्स्ट्रुमेंट त्याला समजलं जायचं. दॅन अ कन्व्हिनियन्स असण्यापेक्षा, कन्व्हिनियन्स व्हॅन्टेज, सुविधादायी, उपयुक्त असल्याऐवजी ते डिस्टर्बिंग इन्स्ट्रुमेंट म्हटल्या जायचं. आणि म्हणून इट वॉज बॅन्ड इन स्कूल्स, ऑफिसेस, हॉस्पिटल्स अँड मेनी अदर प्लेसेसमध्ये त्याच्यावरती म्हणजे मोबाईलवरती ही बंदी घातलेली होती. Although members of a family, classmates, colleagues, bosses, employees have to write scores of message for others, आणि स्कोर्स ऑफ मेसेज त्यांना त्या ठिकाणी लिहिला लागायचा. फॅमिली मेंबर असेल, क्लासमेट्स असेल, कलिग्स, सहकारी असेल, बॉस वगैरे असेल, एम्प्लॉईज असेल. दज लर्निंग टू राईट अ शॉर्ट अँड क्लिअर मेसेज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रायटिंग स्किल टू बी मास्टर्ड. आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे जे मेसेजेस आहेत लिहिल्या जायला लागतात आणि म्हणून त्याच्यावरती मास्टरी मिळवणं, मास्टर होणं, शॉर्ट मेसेजेस मिळवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट रायटिंग स्किल. ते एक महत्त्वाचं लेखन कौशल्य आहे. बिकॉज इन द फॅमिली, क्लासमेट्स, कलिग्स, बॉसेस, एम्प्लॉईज, एव्हरीवेअर द स्किल इज युज्ड. Most often, the input for a message comes in the form of a telephonic conversation between two people. Input, that is, the meaning of input is what is put in, यंत्राला पुरवलेली माहिती. बहुधा जे इनपुट आहे मेसेजेसचं ते कुठून येतं, कम्स इन फॉर्म ऑफ अ टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन. टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशनमधून त्याचं इनपुट येतं. कशाचं इनपुट, त्या मेसेजचं, व्हर्च्युअल मेसेजचं. बिटवीन टू पीपल, दोन लोकांच्या संवादामधनं तो मेसेज येतो आहे. द व्हर्च्युअल कॉन्व्हर्सेशन कन्व्हेड इन द कॉन्व्हर्सेशन इज टू बी कन्व्हर्टेड इन टू अ मेसेज फॉर अ थर्ड पर्सन. दोघांमध्ये व्हर्च्युअल कॉन्व्हर्सेशन झालं, आभासी संवाद झाला, टेलिफोनवरती असेल, मोबाईलवरती असेल, आणि ते कन्व्हर्ट केलं आहे. कुठे कन्व्हर्ट केलं आहे, इन टू अ मेसेज फॉर अ थर्ड पर्सन. तिसऱ्या पर्सनसाठी ते मेसेजमध्ये कन्व्हर्ट केलेले आहेत. ओके. व्हेअरॅज समटाईम्स स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्स कंटेन द नेसेसरी इन्फॉर्मेशन फॉर द मेसेज. काही स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्स आहेत, प्रमाणित अशा सूचना, त्याचा त्यामध्ये समावेश केला जायला हवा. सच मेसेजेस आर रिटन ऑन स्मॉल पीसेस ऑफ पेपर्स कॉल्ड मेमो स्लिप्स. छोट्या चिठ्ठीवरती असे मेसेजेस लिहिले जातात. बेसिकली सच मेसेजेस कंटेन द फॉलोइंग. आणि असे जे मेसेजेस आहेत, व्हर्च्युअल मेसेजेस, दोन व्यक्तीतील संवाद आहे, एकानं तो एखाद्या मेमो स्लिप्सवरती लिहायचा आणि तो तिसऱ्याला द्यायचा आहे. तर या बेसिकली सच मेसेजेस कंटेन द फॉलोइंग, याच्यामध्ये नेमका समावेश कशाचा होतो, द फॉलोइंग. सी फॉर्मॅट ऑफ द व्हर्च्युअल मेसेज, डेट, टाइम, name of a person to whom the message is directed, a body of the message, and name of the writer or sender. बघा, डेट, तारीख लिहायची आहे, वेळ लिहायची आहे. नेम ऑफ द पर्सन टू whom the message is directed, you are going to write here the name of the person to whom you are
राइटिंग द मैसेज फॉर, जिसके लिए आप वो मैसेज लिख रहे हैं, दे रहे हैं, उसका नाम लिखना है, बॉडी ऑफ द मैसेज. हियर इज द वेरी इंपॉर्टंट पार्ट ऑफ दिस वर्च्युअल मेसेज. दिस इज यू कॅन कॉल ॲज द सोल ऑफ द मेसेज. त्या संदेशाचा तो आत्मा आहे, बॉडी ऑफ द मेसेज. इथे तुम्हाला लिहायचे. अँड नेम ऑफ द रायटर ऑर सेंडर. यू आर गोइंग टू राईट हिअर युअर ओन नेम. रायटर लेखकाचं किंवा सेंडर पाठविणाऱ्याचं, प्रेषकचं नाव इथे लिहायचं आहे. सो फॉर्मॅट इज व्हेरी सिम्पल. डेट, टाईम, नेम ऑफ अ पर्सन, ज्या व्यक्तीला पाठवायचं त्याचं नाव, मेसेजची बॉडी आणि लेखकाचं किंवा पाठविणाऱ्याचं नाव. ओके. Points to remember, and here are some instructions for you. You are going to remember these points while writing the body of the message. जेव्हा आपण मेसेजची बॉडी लिहितो, the following points have to be kept in mind. विचारात ठेवले जावेत ही खालील मुद्दे. Only the most important details should be written. See, what you are going to write? Only the most इम्पॉर्टेंट डिटेल्स, जो भी सबसे ज़्यादा महत्वपूर्ण है वही आपको लिखना है. नो न्यू इन्फॉर्मेशन शुड बी ॲडेड. यू आर नॉट गोइंग टू ॲड एनिथिंग न्यू. त्याच्यामध्ये अधिकची कोणतीही माहिती लिहायची नाही. ग्रामेटिकली करेक्ट सेंटेंसेस शुड बी यूज्ड. ये तो कहीं भी है, पूरे पेपर में आपको जो भी लिखना है तो ग्रामेटिकली यू आर गोइंग टू राइट करेक्ट सेंटेंसेस. अँड द सेम इज हिअर इन व्हर्च्युअल मेसेजेस. व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्य तुम्हाला लिहायची आहेत. इनडायरेक्ट और रिपोर्टेड स्पीच शुड बी यूज्ड. अभी ये तो डायरेक्ट मैसेज नहीं है. डायरेक्ट मैसेज कौन सा है कि जो भी सामने वाले ने आपको, सेंडर ने आपको दिया है, दॅट इज द डायरेक्ट. आणि तुम्ही जो देणार आहेत तो इनडायरेक्ट आहेत. म्हणून इनडायरेक्ट किंवा रिपोर्टेड स्पीच तुम्हाला वापरायचं आहे. द मैसेज शुड बी रिटन इन सिंपल लैंग्वेज एंड विदाउट एनी एब्रीविएशंस. ये बहुत ही सादे सरल लैंग्वेज में आपको लिखना है एंड विदाउट एनी एब्रीविएशंस. एब्रीविएशंस दैट इज अ शॉर्टन फॉर्म ऑफ अ वर्ड और फ्रेज. तुम्हाला तो मेसेज विदाउट एनी एब्रिव्हिएशन्स, कोणतेही लघुरूप न वापरता तुम्हाला तो मेसेज लिहायचा आहे. चेक युअर मेसेज बिफोर यू सबमिट अँड सेंड इट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. चेक युअर मेसेज बिफोर यू सबमिट अँड सेंड इट. म्हणजे जेव्हा आपण मेसेज ड्राफ्ट तयार केला त्याच्यानंतर चेक करायचा आहे, नंतर तो सबमिट करायचा आहे. बी फ्रेंडली अँड पोलाइट. आणखी कोणकोणते मुद्दे आहेत तर कंटिन्यू मुद्दे आहेत. बी फ्रेंडली अँड पोलाइट. फ्रेंडली राहा आणि पोलाइट राहा. नम्र लँग्वेज तुम्हाला तेथे वापरायचे आहेत. पोलाइट, कर्टियस, हंबल, विनयशील, सभ्य भाषा वापरायची. अवॉइड पण. अवॉइड मीन्स टाळणे. पण स्लेश शब्दावरील कोटी वगैरे टाळायची. ॲम्बिगिटी दॅट इज अनसर्टेनिटी, अस्पष्टता, संदिग्धता टाळायची आहे. निसंदिग्धता पाहिजे आपल्या मेसेजमध्ये. विटिसिझम, विटी रिमार्क, विनोदी विधान, विचित्रवाद. नो विटिसिझम शुड बी यूज्ड in these virtual messages. So you are going to apply politeness, but you are going to avoid pun, ambiguity and witticism. Okay, in short, words that would create confusion or a chaotic situations. काय टाळायचं आहे तर कन्फ्युजन टाळायचं आहे, गोंधळ. अँड chaotic, a state of confusion or disorder टाळायचे आहेत. गोंधळाची स्थिती तुम्हाला त्या ठिकाणी टाळायची आहेत. ही सामान्य मुद्दे आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायचे आहेत. So say you receive a telephone call from your mother's office when she is not at home. आपको कॉल आया है मदर के ऑफिस से, बट मदर इज़ नॉट एट होम and you receive that call. You receive a telephone call. You have the following conversation with the speaker. और जो भी स्पीकर है उसके साथ आपका ये फॉलोइंग कॉन्वर्सेशन हुआ है. बट यू हैव टू गो फॉर योर ट्यूशन क्लास. आपको आपके ट्यूशन क्लास के लिए जाना है. ट्यूशन दैट इज़ प्राइवेट टीचिंग, शिकवणी. सो यू हैव टू लीव अ मैसेज फॉर योर मदर. आपके मम्मी के लिए, माता जी के लिए आपको मैसेज छोड़ना है. राइट द मैसेज विद इन 50 वर्ड्स यूजिंग द इंफॉर्मेशन गिवन बिलो. यू आर गोइंग टू राईट दॅट मेसेज विद इन 50 वर्ड्स. 50 शब्दामध्ये तुम्ही तो मेसेज लिहायचा आहे. यूजिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो, खाली दिलेली माहितीचा उपयोग करून. डो नॉट ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन. डो नॉट ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन. कोणतीही अधिकची माहिती तुम्हाला लिहायची नाही आहे. ओके. अँड हिअर इज द कॉन्व्हर्सेशन. मिस्टर रस्तोगी, हॅलो, मे आय स्पीक टू मिस दीक्षित प्लीज? आय एम नरेश रस्तोगी फ्रॉम द ऑफिस. मिस्टर रस्तोगी,
is the speaker? Mr. Rastogi. Hello. May I speak to Miss Dixit please? मी मिस दीक्षितशी बोलू शकतो का? आय एम नरेश रस्तोगी फ्रॉम द ऑफिस. कार्यालयातून मी नरेश रस्तोगी बोलतो. अंबुज. मॉम्स मीन्स मॉम्स not at home right now. Mom is not here right now. She is not present in the home. Mr. Rastogi. In that case, can you give her a message? क्या आप उसको संदेशा पहुंचा सकते हैं? It is urgent. The issue is urgent. तात्काळ आहे. Please tell her that the meeting fixed for tomorrow has been rescheduled. जी उद्याची मीटिंग जी होती tomorrow has been rescheduled. Rescheduled that is change the time of a planned event. वेळापत्रक बदललं आहे. रिशेड्यूल झालीत उद्याची मीटिंग. आस्क हर टू चेक हर मेल ॲज सून ॲज पॉसिबल फॉर द डिटेल्स. मेल बॉक्स नेहमी चेक केला जात नाही ना, म्हणून त्यांना सांगा की तुमचा जो मेल बॉक्स आहे तो मेल बॉक्स चेक करा डिटेल्ससाठी. प्लीज डोंट फॉरगेट टू इन्फॉर्म हर. कृपया त्यांना कळवायला तुम्ही विसरू नका. अंबुज. डोंट वरी, आय विल टेल हर ॲज सून ॲज सी रिटर्न्स. त्या आल्यानंतर मी लगेचच त्यांना सांगतो. 14 फेब्रुवारी 3:30 PM. म्हणजे ही वेळ दिलेली आहे, तारीख दिली आणि वेळ त्या कॉन्व्हर्सेशनची दिलेली आहे. ओके. मेसेज. आता झालं दोघांचं कॉन्व्हर्सेशन, अंबुज आणि रस्तोगीचं, आणि तो मेसेज द्यायचा आहे. मग हा अंबुज ज्याला ट्युशनला जायचं आहे तो कसा मेसेज देणार? अँड हिअर इट इज. मॉम. आईचं नाव लिहिलं आहे. इथे वेळ दिला नाही, तारीख दिली नाही, परंतु वेळ आणि तारीख ही या मेसेजमध्ये असायला हवी. मिस्टर रस्तोगी फ्रॉम द ऑफिस कॉल्ड अफ टू से दॅट द मीटिंग फिक्स्ड फॉर टुमॉरो हॅज बीन रिसेटल्ड. एका वाक्यात सरळ सांगून टाकलेत. मिस्टर रस्तोगीनं कार्यालयातनं फोन केला होता आणि त्याने सांगितलं की उद्याची जी मीटिंग होती तुमची ठरलेली फिक्स्ड, ती रिसेटल, तिचं वेळापत्रक बदललेलं आहे. ही वॉन्ट्स यू टू चेक युअर मेल ॲज सून ॲज पॉसिबल फॉर द डिटेल्स. म्हणजे डिटेल्स माहितीसाठी तुमचा जो मेल बॉक्स आहे तो मेल बॉक्स तुम्ही चेक करावा. ही सेड इट वॉज अर्जंट. ते असं म्हणाले की ते अर्जंट आहे. अंबुज. आणि मुलांना हा मेसेज येथे लिहिला आहे आणि तो ट्युशनला निघून गेलेला आहे. तर अशा प्रकारचा ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा क्वेश्चन आपल्या एक्झामिनेशनमध्ये येणार आहे. कारण दिस इज अ न्यू रायटिंग स्किल अँड वी मस्ट बी ॲक्वेंटेड विथ ऑल दीज टाईप्स ऑफ न्यू writing skills. So practice more and more of this skill. Okay? येईल ना तुम्हाला मेसेज ड्राफ्ट करता, व्हर्च्युअल मेसेज. एखाद्याचा निरोप आहे, तो निरोप तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहिणं, इनडायरेक्टमध्ये लिहिणं, सिम्पल लँग्वेजमध्ये लिहिणं, आणि नंतर तो एखाद्या स्लिपवरती लिहिणं, चिठ्ठीवरती, कागदावरती लिहिणं आणि तो विशिष्ट ठिकाणी ठेवणं. अशा प्रकारचा प्रश्नपत्रिकेत विचारला जाईल. मला पूर्णपणे खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक पाहिलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. रिपिटिशन इज द की ऑफ मास्टरी. सो आय रिक्वेस्ट यू टू वॉच माय ऑल व्हिडिओज अगेन अँड अगेन सो दॅट you will become the master of that specific skill. Thank you.